यानंतरची बातमी जळगावमधून। जळगावमधील अल्पवयीन मुलीची कोल्हापुरामध्ये विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। 2 लाखांमध्ये मुलीची विक्री करून जबरदस्तीने तिचं लग्न लावलं आणि गर्भपातही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे जळगावमधल्या अल्पवयीन मुलीची कोल्हापूरमध्ये 2 लाखांना तिची विक्री करण्यात आलेली आहे। जळगावमधल्या काही आपल्या इच्छा देवीच्या त्यांनी तिला तिथे फसवणूक करून लग्न के लावलेलं आहे कोल्हापूरमध्ये। तिचा अनुभव आहे अल्पवयीन 17 वर्षाची आहे ती, बरोबर। आणि आम्हाला त्या 8 वर्षाची काहीच खबर नाही, लग्न केलं का काय केलं आम्हाला कोणत्याच गोष्टीची खबर नाही। आम्हाला वाटलं की ती नाशिकलाच आहे। मग त्यानंतर आता ते घरी आले, 8 दिवस झाले। मग आम्हाला माहित पडलं की तिनं ते लोकांना असं केलेलं आहे, लग्न लावलेलं आहे झालं। तर मग ती घरी सांगितलं, मग तिचं गर्भपात पण गेलेलं आहे जळगावमध्ये कुठेतरी। पण आम्हाला त्या गोष्टी खबर नाही, तिने सांगितलं आम्हाला। आता 8 दिवस झाले तेव्हा माहित पडलं। मग आता 8 दिवस झाले तर कोल्हापूरचे लोक घरी येत होते, काही महाबडचे सचिन अडकमल म्हणून ते, आणि 8-10 जण रोज घरी यायचे। 7-8 दिवस झाले रोज घरी येऊन मारून द्यायच्या, धमक्या देऊन द्यायच्या भावाला। संदीप गावित साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मनगडून कहाणी रचून आणली वा, ह्या सर्व खोट्या गोष्टी आहे असं संदीप गावित साहेबांनी सांगितलं। मग आम्ही घरी आले, तिथून त्यांनी केस नाही घेतली म्हणून या भाऊने आत्महत्या केली। त्यांच्या मुलीसोबत काय झालं होतं काही सांगितलं का त्यांनी आपल्याला? हा, मुलीसोबत असं झालं वा की ती 6 महिन्यापासून कामाला गेली नाशिकला, पण ज्या बायांनी त्यांना तिला घेऊन गेले होते बाया, त्यांनी 8 दिवस अगोदर ती घरी आली आता समजा। मग घरी आल्यानंतर तिने सांगितलं की माझ्यासोबत असं घडलंय वा। मग त्या आम्ही कंप्लेंट वगैरे काय केलं, पण त्यांनी कंप्लेंट वगैरे नाही घेतली। की काही इसम आहेत त्यांच्या याच्यामुळे मुलगी पळून गेलेली आहे त्यांची। तिची मिसिंग 2 दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेली पोलीस स्टेशनला। तिची चौकशी सुरू आहे। त्या याच्यातून मुलीला कोणी कुस लावून पळून नेलं किंवा काय अशी तक्रार करतायत, आणि त्या याच्यातून त्यांनी आत्महत्या केली म्हणून घरच्यांनी आरोप केलेले आहेत। सध्या घरच्यांचं स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। ते जे आरोप करतायत त्याच्यावर योग्य ती चौकशी करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे।